आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 37। तर सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑफिस स्किल्सवर जा। ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर यामध्ये व्हिडिओ असेल तर व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर याच्यात पहिलं नॉलेज याच्यात दिलेलं आहे, तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेक मध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आपल्या आठवणी जपण्याकरिता व आपल्या कहाण्या सांगण्याकरिता डॅश डॅश फार महत्वाची असतात म्हणत आहे। तर याचं उत्तर मेमरी अल्बम्स आहे। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑफलाईन व्हर्जन मध्ये टेम्पलेट डाउनलोड व एडिट करण्याकरिता डॅश डॅश पर्यायावर क्लिक करा म्हणत आहे। तर डाउनलोड पर्यायावर क्लिक करावं लागेल। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करू इच्छिता, पण त्यांची तुम्हाला नीटची माहिती नाही, म्हणून ज्यामध्ये प्रेझेंटेशन करता येईल असा पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे। तर याचं उत्तर रेडीमेड टेम्पलेट आहे। फोटो अल्बम दाखवणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आहे म्हणत आहे। तर फोटो अल्बम दाखवणारा पुढीलपैकी 3 नंबरचा पर्याय आहे। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करत आहात, पण तुम्हाला टेम्पलेटमध्ये वापरलेला डिफॉल्ट फॉन्ट कलर पसंत न पडल्याने तो तुम्ही बदलू इच्छिता, तर तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला फॉन्ट कलर बदलालवर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर बघा आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेक नंबर 2 सोडवायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक लावायचा, इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश बुक हे दिशानिर्देश करणारे असे पुस्तक असते की जे एखाद्या शेफला त्याची कामगिरी करण्याकरिता साहित्य आणि प्रक्रिया यांची माहिती देते म्हणत आहे। तर याचं उत्तर रेसिपी आहे। इमेज बदलण्यासाठी समाविष्ट असलेल्या पायऱ्या ओळखा म्हणत आहे। तर इमेजवर आपल्याला त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर पहिलेच आहे। राईट क्लिक करा त्या इमेजवर आणि चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे। एखादे टेक्स्ट रिकलर करणे तुम्हाला डॅश डॅश पर्यायामुळे शक्य होते म्हणत आहे। तर फॉन्ट कलरमुळे होते। मेनू बारच्या कोणत्या टॅबमध्ये क्रॉप ऑप्शन असते म्हणत आहे। तर कोणत्याच्यात असते बघा, तर फॉर्मॅट टॅबमध्ये असते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। यामध्ये बघा तुम्हाला तुमचे सादरीकरण चांगले आणि आकर्षक बनवायचे असेल तर MS पॉवर पॉईंट उघडा, सर्च बार मध्ये रेसिपी बुक टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला सर्च बारवर जायचं आहे आणि रेसिपी बुकवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात। आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला रेसिपी या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग मानक लाल रंगात बदलायचा आहे म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला फॉन्ट कलर मध्ये जा आणि त्यातून रेड कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, तुम्ही निवडलेल्या फॉन्टचा तुम्ही टाईप केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो आणि फॉन्टचा रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतो, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट बुकमॅन ओल्ड स्टाईल मध्ये चेंज करा म्हणत आहे। तर त्यासाठी इथे फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि बुकमॅन ओल्ड स्टाईल वर इथे क्लिक करा फॉन्टवर, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेल्या उन्हाळी पिकनिक म्हणजे समर कॅम्प या शब्दाला मजकूर ठळक करा म्हणत आहे। तर या शब्दावर आपल्याला बोल्ड करण्यासाठी इथे बोल्डचा ऑप्शन दिलेला आहे। तर बघा तो शब्द मजकूर आपला बोल्ड झालेला आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि इथे स्कोर्स आपण पाहू शकतो। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। तर पहिला प्रश्न, आपल्याला कॅप्शन कसे बदलता येतील याच्या योग्य स्टेप्स दाखवा म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करावं लागेल, टेक्स्टला डिलीट करा आणि नवीन टेक्स्ट एंटर करा। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये इमेज इन्सर्ट करण्यासाठी योग्य टॅब निवडा म्हणत आहे। तर याचं कोणतं टॅब असणार आहे, तर इन्सर्ट टॅब असणार आहे ऑप्शन बी।
तर ऑप्शन बी वर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर आपला स्कोर्स या ठिकाणी पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला याच्यात गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवायचा, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न उघडायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशन वापर करून ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. त्यानंतर न्यू वर जायचं आहे आणि ज्यातून ब्लँक प्रेझेंटेशन वर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 4 मधून मधली इमेज सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब साईज ग्रुपचा वापर करून पिक्चर क्रॉप करा म्हणत आहे. तर आपल्याला कशाला सांगितलेलं आहे, स्लाइड क्रमांक 4 मध्ये जा म्हणत आहे. तर 4 मध्ये जा. त्यानंतर मधल्या चित्राला सिलेक्शन करा. फॉर्मॅट मध्ये जायचं आहे. फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर इथे क्रॉप वर जा आणि क्रॉप वर गेल्यानंतर याच्यातून इमेजला त्या क्रॉप करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर पुन्हा क्रॉप वर क्लिक करा. क्रॉप झालेली आहे ती इमेज आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये समर पिकनिक टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट बुकमॅन ओल्ड स्टाईल फॉन्ट साईज 36 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर समर पिकनिक या शब्दाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि बुकमॅन ओल्ड कोणतं सांगितलं, बुकमॅन ओल्ड स्टाईल सांगितलेला आहे. तर याच्यातून आपल्याला तो निवडायचा आहे. तर या ठिकाणी तो फॉन्ट आहे. तर इथून तो फॉन्ट निवडा आणि त्यानंतर साईज त्याची 36 सांगितलेली आहे. तर यातून ती साईज निवडायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचे इथून. फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेल्या प्रेझेंटेशन पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करा आणि उघडलेल्या विंडो मध्ये तुमच्या आवडीची फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. एक्सपोर्ट वर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट पीडीएफ वर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे. कोणतंही नाव टाईप करा. नाव टाईप केलं त्यानंतर याच्यातनी पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्ह चा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर रेसिपी बुक नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्ह वर क्लिक करा. डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर त्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं आपल्याला ते नाव याच्यातून कॉपी करून घ्या किंवा डायरेक्ट याच्यात टाईप केलं तरी चालेल. अशा प्रकारे नाव ते टाईप करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये रेसिपी टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून आपल्याला फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर ऑरेंज SN3 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे त्या शब्दाला निवडायचं आहे. तर अशा प्रकारे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. फॉन्ट कलर मध्ये जायचं आहे. फॉन्ट कलर मध्ये जा आणि ऑरेंज SN3 कलर घ्यायचा आहे. तर इथून तो कलर निवडा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर आपल्याला एक पिक्चर त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर तुमच्या डेस्कटॉपवर वगैरे असेल तर तो पिक्चर यातनी क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तर तो पिक्चर आलेला आहे या ठिकाणी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून.
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये रेसिपी टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅराग्राफ ग्रुपचा वापर करून ते लेफ्ट अलाइन करा म्हणत आहे. तर रेसिपी या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला लेफ्ट अलाइन देण्यासाठी पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून लेफ्ट अलाइन द्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये नवीन ब्लँक प्रेझेंटेशन उघडा आणि इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, न्यू वर जायचं आहे, याच्यातून ब्लँक प्रेझेंटेशन घ्या, त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चर मध्ये जा आणि पिक्चर मध्ये जाऊन आपल्याला कोणतेही एखादं पिक्चर त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुपचा वापर करून कोणतीही पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. तर स्लाइड क्रमांक 1 मध्ये जा, पिक्चरला सिलेक्शन करा, फॉर्मॅट मध्ये जायचं आहे आणि कोणती पिक्चरची स्टाईल घेण्यासाठी यामधून कोणती एखादी स्टाईल्स घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण गाइडेड डू इट युअरसेल्फचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची घन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हाइसेस आहेत ज्यांचा वापर मोबाईल फोन्स आणि जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीम सारख्या वहनीय डिव्हाइसेस मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणून देखील ओळखली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. USB ड्राईव्ह मॅग्नेटिक ड्राईव्ह म्हणून देखील ओळखली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. स्मार्टफोन यापैकी कोणत्या स्टोरेज टेक्नॉलॉजीचा वापर करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर फ्लॅश मेमरी कार्ड्स आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन 37 सोडवायचा आहे.